सुप्रभात. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 157. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया, तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्मा स्वरूप. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजे उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही परमार्थाची शेवटची पायरी आहे. जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म आहे. दोष बाधू नये तशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म. आणि ईश्वराच्या स्मरणामध्ये केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती. विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्मबंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती इत्यादी सर्व गाठण्याचे ध्येय हे एकच असते. लग्नामध्ये ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे त्या मुलीला नवरा गाठून देणे, त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे आपल्यासाठी मुख्य असायला हवे. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार हे भगवंताचे नाम आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धारून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामामध्ये आनंदाने कालक्रमण करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.